नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लक्षवेधी या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. काही उदाहरणं देत आयोगावर त्यांनी मतचोरीचा आरोप केला. 31 मिनिटांच्या प्रेझेंटेशनमध्ये राहुल गांधी यांनी मतदार यादीतल्या काही अनियमितता उघड केल्या आहेत. निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत त्यांची नावं वगळत असल्याचा आरोप केलाय. यावेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील मतदारांनाही काही सोबत आणलं. त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली होती. त्यांनी आरोप केला की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. तर राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, चुकीचे असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय. मतदारांची नावं ऑनलाईन रद्द होऊ शकत नाहीत. नाव रद्द होण्याची दखल आम्ही स्वतः घेतली असं म्हणत आयोगाने राहुल गांधींना सुनावलंय. निवडणूक आयोग या आरोपांसंदर्भात लवकरच पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी आज काय आरोप केलेत आणि त्याला भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात. किसी ने अलंग में वोटर डिलीशन सिस्टमैटिकली ऑर्गेनाइज तरीके से, सेंट्रलाइज तरीके से किया. हमें ये नहीं मालूम कि अलंग में कितने वोटर डिलीट हुए, क्योंकि इससे बहुत ज्यादा हो सकते हैं. 6,000 तकरीबन 6,000 पकड़े गए, उस पर इन्वेस्टिगेशन हो गया. हमारे पास इस प्रेजेंटेशन में जो मैंने आपको अभी दिखाया 100% सबूत है, प्रूफ है कि ज्ञानेश कुमार जी हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर वोट चोरों की रक्षा कर रहे हैं. कर्नाटक सीआईडी ने हिंदुस्तान के इलेक्शन कमीशन को 18 चिट्ठियां लिखी हैं. हमें आप ये इंफॉर्मेशन दीजिए, बिल्कुल क्लियर है. डेस्टिनेशन आईपी दीजिए, डिवाइस डेस्टिनेशन पोर्ट दीजिए, ओटीपी ट्रेल्स दीजिए, फोन नंबर्स दीजिए, फोन नंबर्स के मालिकों के नाम दीजिए. क्लियरली पूछा है. नो आंसर. 18 चिट्ठी सीआईडी कर्नाटक, नो आंसर from Chief Election Commissioner. No answer from Election Commission. जो बांग्लादेश से घुसपैठिए आए हैं उनको बचाने का विषय था. यहां इतने सारे लोग हैं, आप किसी का वोट कटा है क्या? अरे जोर से बोलो, कटा है क्या? तो किसका कटा है? जोर से बोलो, किसका कटा है? ये राहुल गांधी की यात्रा घुसपैठिया बचाओ यात्रा थी. राहुल गांधींच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब सांगितला तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार. पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. उसका बार हा त्यांनी लावलेला आहे. मी मागच्याही काळात सांगितलं, राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. हे सिरियल लायर आहेत. रोज खोटं बोलायचं आणि गोबेल्सचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो. याच विषयावर आता आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी काही मान्यवर आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले सुद्धा आपल्यासोबत आहे. मी सुरुवात कपिल ढोके यांच्यापासून करतो, कारण मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आपण बघितली तर राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत, म्हणजे सतत खोटं बोलतात असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. कपिल ढोके. मुळात राहुल गांधींनी आज जी काही पुन्हा एकदा दुसरी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाचा बुरखा फाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पुराव्यासहित कोण्या मतदारसंघात कुठल्या वेळी कुठल्या पद्धतीनं किती मतं डिलीट केल्या गेली, ती मतं कशा पद्धतीनं नियमबाह्य डिलीट केल्या गेली, हे सगळं काही सविस्तरपणे मांडलेलं आहे. निवडणूक आयोग मतचोरी करून भाजपला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे मदत करतो आहे हे राहुलजींनी पहिल्या पत्रकार परिषदेपासून सांगितलं. निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.
ठिकठिकाणी मतांची चोरी झालेली आहे, याचे पुरावे सुद्धा राहुल गांधींनी सादर केले. आता मतांची चोरी झाली नाही हे स्पष्ट देवेंद्र फडणवीसांनी करायला पाहिजे, अमित शहानी करायला पाहिजे, भाजपच्या लोकांनी करायला पाहिजे. पण ते न करता राहुल गांधी खोटे बोलतायत, राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम करतायत, अशा पद्धतीचे उत्तरं देतात. हे काही पटण्यासारखं नाही. भाजपच्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, निवडणूक आयोग ठीक आहे आज तुमच्यासाठी करतोय, आज तुम्हाला जिंकवण्यासाठी करतोय, पण मतांची चोरी करण्याचं पाप जर या देशाच्या मातीत करत असेल तर यांच्यासाठी कुठेही जागा नसणार आहे. हे भाजपच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आमचं घर जडतंय म्हणून तुम्हाला बरं वाटत असेल, पण एक लक्षात घ्या, मतांसारखा पवित्र अधिकार, ज्या मताला प्रचंड किंमत आहे, लोकशाहीमध्ये मताला प्रचंड महत्व आहे, त्या मतांची चोरी होत आहे, त्या मतदार याद्यांमध्ये भ्रष्टाचार आहे, निवडणूक आयोग हे सगळं करतोय. आणि भाजपची लोक मात्र निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता मानत असतील तर हे चुकीचं आहे. काय चुकलं राहुल गांधींचं सविस्तरपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी अभ्यास करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर. त्यांनी झालं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लायर म्हणून ते मोकळे झालेत, पण त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर राजुरा मतदारसंघात 6,850 नावं कशी वाढली याचं संशोधन त्यांनी करायला पाहिजे. ते 6,850 नावं मतदारसंघातलीच नाहीत, मतदारसंघातली लोक त्यांना ओळखत नाहीत, वेळोवेळी तक्रारी केल्या, मांडलं पाहिजे ना देवेंद्र फडणवीसांनी. त्याचं उत्तर द्या. राहुल गांधींवर टीका करणं सोपं असतं देवेंद्रजी, पण आता तुमचे खोटे कामं जनतेसमोर येत आहेत. इतकंच जर असेल तर तुमचे 56 इंचाचे शहनशाह 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. घ्यायला लावा ना पत्रकार परिषद. आमचा नेता खरा बोलतो, पुराव्यासहित बोलतो, ठामपणे मांडतो, याचा आम्हाला अभिमान आहे. राहुलजींनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा आणि भाजपचा बुरखा फाडलेला आहे. ठीक आहे. अवधूत वाघ, राहुल गांधी यांनी जे आरोप केले आहेत यांना तुम्ही किती गांभीर्यानं घेता? कारण त्यांनी राजुरा मतदारसंघाचं जे उदाहरण दिलेलं आहे आणि त्यात जवळपास 6,850 मतं जर बाहेरून येत असतील आणि ही लोक मतदारसंघातली नसतील तर हे प्रश्न उपस्थित करणारच आहे. नाही, आतापर्यंत राहुल गांधींनी 93 गौप्यस्फोट केले, त्यातील 43 अणुस्फोट होते, 17 परमाणु स्फोट होते आणि 9 हायड्रोजन बॉम्ब होते. आताच देवेंद्रजी म्हणाले की दिवाळीच्या लवंगी फटाके एवढा सुद्धा त्यात दम नव्हता. मी तर पुढे जाऊन असं म्हणेन ना, लहानपणी आम्ही टिकल्या वाजवायचो, त्या टिकल्याचा टुक टुक आवाज यायचा, तेवढा सुद्धा आवाज आलेला नाहीये. देवेंद्रजी म्हणाले की राहुल गांधी हे हॅबिच्युअल लायर आहेत. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की ही इज अ मिसगाइडेड मिसाईल अँड हॅबिच्युअल ऑफेंडर. आता मतचोरी बाबत ते जे म्हणतात आहे, तर सर्वात भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात प्रथम मतचोरी तेव्हा झाली की जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांना 17 का 18 मतं मिळाली आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना 0 मतं मिळाली. तरीही नेहरू पंतप्रधान झाले या देशाचे. ही पहिली मतचोरी होती. त्यानंतरची दुसरी मतचोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी काजरोळकरांनी हरवलं त्यावेळी 74,000 मतं बाद केली. त्यावेळी निवडणूक आयोग कोणाच्या हातात होता, देशाचे पंतप्रधान कोण होते आणि देशाचं राज्य कोणाचं होतं हे पण राहुल गांधींनी शोधलं पाहिजे. बाबासाहेबांचा काही हजारांनी पराभव झाला त्यावेळी, परंतु जवळजवळ 74,000 मतं बाद करण्यात आली. ही बाद केलेली मतं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि ही जर मतं बाद झाली नसती तर त्यावेळी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मानाने आणि शानने या देशाचे खासदार झाले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मतचोरी करून खासदार होण्यापासून रोखणाऱ्या काँग्रेसने मतचोरी बद्दल काही बोललं नाही पाहिजे. शेवटी राहुल गांधी कोणाला वाचवायचा प्रयत्न करणार आहेत? जे बाहेरून आलेले आहेत, अवैध रीतीने आलेले आहेत, जे देशद्रोही आहेत, बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, अशा लोकांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना भारताचं परमनंट नागरिकत्व देऊन या देशाची डेमोग्राफी चेंज करण्याचं काम जर कोण करत असेल तर राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अवधूत वाघ तुम्ही म्हणत काँग्रेस नाही, ऐका ना अवधूत वाघ, मग राजुरा मतदारसंघात ही जी 6,850 मतं बाहेरून आलेली आहेत हे मतदारसंघातले मतदारच नाही आहेत, तर ही लोक सुद्धा घुसखोरच आहेत की? मग यांचा तपास का होत नाहीत? आणि कपिल डोके जसं म्हणतायत या संदर्भात वारंवार पाठपुरावा तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाहीये. या प्रत्येक आरोपाला अवधूत वाघ हा प्रवक्ता म्हणून उत्तर देऊ शकत नाही. मी फक्त पॉलिटिकल उत्तर देईन, परंतु ह्याला उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे स्पष्ट केलं आहे, यू कॅनॉट थ्रो अ स्टोन अँड रन अवे. तुम्ही एक विरोधी पक्ष नेते आहात, जबाबदार सांसद आहात, या देशामधनं तुम्ही 4-5 वेळा लोकसभेवर निवडून आलेला आहात, तुम्ही एका मोठ्या घराण्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात. अशा वेळी निवडणूक आयोगाने सांगितलंय की तुम्ही एक फक्त शपथपत्र द्या,
हे शपथपत्र फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यायचं असतं. राहुल गांधीला अडचण काय? 100 रुपयाची अडचण असेल तर मी द्यायला तयार आहे. मी 100 रुपये देतो. राहुल गांधींनी शपथपत्र द्यायचं. त्या शपथपत्रामध्ये असलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोग काय ते बघून घेईल, आम्हाला काय त्याच्यामध्ये. परंतु ज्यावेळी तुम्ही एखाद्या कोर्टामध्ये केस पण घालता त्यावेळी तुम्हाला लिहूनच द्यावं लागतं की मी हे काय जो डेटा दिलेला आहे तो माझ्या असत्य आहे. नाहीतर तुम्ही दिशाभूल कसं करता असं होईल. उद्या सकाळी कोणी काही आरोप करेल, निवडणूक आयोग काय नुसतं असाच बसलाय काय टाइमपास करायला? त्याला काय दुसरी कामं नाहीत काय? राहुल गांधीला काम नाही म्हणून निवडणूक आयोगाला काम नाही असं नाही. तर निवडणूक आयोगाकडनं तुम्हाला जर काही हवं असेल, ऑथेंटिक हवं असेल, क्लिअर हवं असेल, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हवं असेल तर तुम्हाला निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रोसेस प्रमाणे जावं लागेल. त्यांनी मागितलंय काय? तुम्ही सगळे जे डॉक्युमेंट आहेत, तुम्ही जे काही प्रश्न विचारले, जे काही आरोप केलेले आहेत ते शपथपत्रावर द्या. वाय राहुल गांधी शाइंग ऑफ फ्रॉम गिव्हिंग अफिडेव्हिट? आय कांट अंडरस्टँड. बेसिकली चायनामध्ये तयार झालेलं सॉफ्टवेअर म्यानमारमध्ये वापरायचं आणि म्यानमारमध्ये प्रोसेस करायचं. या सर्व गोष्टीला पैसा सोरेसचा वापरायचा आणि या सोरेसच्या पैशाने चायनामधल्या सॉफ्टवेअर वापरून म्यानमारमध्ये प्रोसेस करून झालेल्या डॉक्युमेंटेशनवर भारताच्या निवडणूक आयोगाला आरोपाच्या पिंजऱ्यावर टाकायचं. हे राहुल गांधींनी आता बंद केलं पाहिजे. मला वाटतं लोक कंटाळलेली आहेत आणि म्हणूनच गेल्या 99 लागोपाठ इलेक्शन मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झालेला आहे. ठीक आहे. अमोल मातेले, सगळ्यात आधी उत्तमराव जानकर जे की तुमच्या पक्षाचे नेते आहेत आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांनी मतचोरी संदर्भातले काही आरोप सुरुवातीला केलेले होते, आंदोलन सुद्धा तिथे केलं होतं आणि आता राहुल गांधींच्या आरोपामुळे या सगळ्या आरोपांचं या मुद्द्याचं गांभीर्य आणखी वाढत चाललंय. अवधूत वाघ यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला या पार्श्वभूमीवर पटतं का? नाही, काय माहितीये का, निवडणूक आयोगाचे सहप्रवक्त्यासारखे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते बोलतात. आता भांडण निवडणूक आयोगाबरोबर आहे, यांच्या बुडाला काय आग लागायची गरज आहे? निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा इलेक्शन मॅनेजमेंट एजन्सी बनला हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. मतदारांची नावं लाखोच्या संख्येने कमी करणं, गायब करणं, तरी पण आयोग शांत. मतदार नाव हटवतात, कोणाचे निकष वापरतात, गरीब, वंचित, दलित, अल्पसंख्याक आणि विरोधी पक्षाचे मतदार त्यांना टार्गेट केलं जातं. ओटीपी आणि मोबाईल नंबरच्या गैरवापराने ती नावं डिलीट करतात. म्हणजे माझं नाव माझ्या बाजूच्या माणसाने डिलीट केलं असं सांगतात, त्याने कुठेही केलेलं नसतं. ही प्रक्रिया म्हणजे डिजिटल मॅनिप्युलेशन. ठीक आहे. अमोलजी, तुमचा आवाज सांगत होते, बोला बोला, की आम्ही काय या सगळ्या प्रश्न देऊ शकत नाही. राहुल गांधींनी मागच्या बऱ्याच दिवसापासून अभ्यास करून. अमोलजी ऐका ना, तुमचा आवाज नीट येत नाहीये. आपण रेंजची वाट बघू. तोपर्यंत मी आणखी एक अरुण सावंत जी आहेत त्यांच्याकडे जातो, मान्यवरांकडे. अरुण सावंतजी, या आरोपांकडे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही कसं बघताय? कारण एकनाथ शिंदेची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे. काही तथ्य वाटतं राहुल गांधींच्या आरोपांमध्ये, की वारंवार बिनबुडाचे आरोप करून एक नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतायत राहुल गांधी? सौरभजी, या आरोपांमध्ये काडी मात्र तथ्य नाही. कारण का ते मी सांगतो आपणास. हे फक्त आरोप केले जात आहेत आणि हे आरोप सिद्ध करण्याकरता जे जे काही करायचं असतं, ही पुढची स्टेप राहुल गांधीजी म्हणा किंवा इंडी गठबंधन आणि महाराष्ट्रातून आपली ही जी काही विरोधी आघाडी त्याच्यापैकी कोणीही काही करत नाही. पहा, ज्या वेळेस मतं एखाद्या यंत्रणेला चोरी करायची असतात त्यावेळेला ना, मतदानाचं जी काही कार्यशैली असते याच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये शासकीय यंत्रणा गुंतलेल्या असतात आणि एवढ्या मोठ्या लार्ज प्रमाणामध्ये जर शासकीय यंत्रणांना जर आपल्याला मॅनेज करायचं असेल तर ती अशक्यप्राय गोष्ट आहे. कर्नाटकामध्ये तर काँग्रेसचं राज्य आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे. कर्नाटकामधील सर्वोच्च नेते काँग्रेसचे आहेत आणि या सर्वांना आणि शासकीय यंत्रणांना मॅनेज करायचं जर असेल तर हे कसं शक्य आहे? हे अशक्यच आहे आणि तरी सुद्धा आरोप केले जात आहेत बिनबुडाचे. दुसरी गोष्ट, आपण पहा, कोणत्याही आता जसं म्हटलं जाते, राहुल गांधीजी काय म्हणत आहेत की ज्या बूथ लेवलची जी काही एक लिस्ट असते त्या बूथ लेवलला नंबर 1 ला जो कोण व्यक्ती असतो तो व्यक्ती खालील इतरांची नावं चेंज करतोय. आता सत्य काय आहे हे जनतेला सांगितलंच पाहिजे. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं नाव डिलीट करू शकत नाही जोपर्यंत त्या दुसऱ्या व्यक्तीचं
जे काही सांगणं आहे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जात नाही, त्याचा इंटरव्ह्यू घेतला जात नाही, तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीचं नाव कधीच डिलीट होत नाही. आणि ऑनलाईन तर ते अशक्यच आहे. फक्त हे काय झालंय, देशामध्ये ज्या आता काही राज्यांमध्ये निवडणुका येत आहेत, काही राज्यांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत, या निवडणुका जर आपण हरलो तर परत आपली इज्जत जायची. तर त्याच्याकरता एक फेक नेरेटिव्ह अगोदरपासूनच आपण सुरू केलं पाहिजे, राबविलं पाहिजे. म्हणजे जर हार झाली तर निदान सांगता येईल की ऐसे ऐसे हुआ था इसलिए हम हार गए. आता राहुल गांधी काय म्हणतायत की मी पहिली जी पत्रकार परिषद घेतली होती ती अणुबॉम्ब स्फोट होता, आणि आज मी जी करत आहे ती हायड्रोजन बॉम्बचा स्फोट होणार आहे. कसला हायड्रोजन बॉम्ब? नाही कुठला स्फोट झाला, नाही प्रकाश पडला, नाही उष्णता निर्माण झाली, नाही कुठली वेव्ह निर्माण झाली, नाही काही नष्ट झालं, तरी हायड्रोजन बॉम्ब फोडला यांनी म्हणतायत. ठीक आहे. आता हा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे फुसका, त्यांचा आपटी बार सुद्धा याच्यापेक्षा जास्त वाजला असता. हा आपटी बार पेक्षाही खराब बॉम्ब यांचा निघालेला आहे. आणि जनतेला मी हे सांगतोय शेवटचं, ठीक आहे. की सध्या काँग्रेस, इंडी गठबंधन आणि महाराष्ट्रातली आमची उभाटा शिवसेना यांना असं झालेलं आहे ना की आपल्याला निवडणुका तर जिंकायच्या आहेत, परंतु त्या जिंकणार कशा? उद्या जर काय आम्ही हरलो तर आपण आतापासून बोंबाबोंब सुरू करूया, आणि तीच हरण्याच्या अगोदरची ही बोंबाबोंब आहे, बाकी काहीही नाही. ठीक आहे. कपिल ढोके, कुर्सी की पेटी बांध ले दिल थांब के बैठी, अशा पद्धतीचे प्रोमो तयार करून राहुल गांधी यांनी हा बॉम्ब फोडला. हा खरंच बॉम्ब वाटतो का की हा फुसका लवंगी निघालाय? फडणवीसांच्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला वाटतंय खळबळ उडाली आहे किंवा भाजपला घाम फुटलाय, निवडणूक आयोगाला घाम फुटलाय या सगळ्या आरोपांनी? मुळात तुम्ही जर कधी देवेंद्र फडणवीसांच्या, अवधूत वाघ यांच्या आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ते वोट चोरीच्या मुद्द्यावर काहीच बोलताना दिसत नाहीत. राहुल गांधींनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्याच्यावर ते काहीच बोलत नाहीत. अवधूत वाघ सरांसारखा ज्येष्ठ प्रवक्ता, ज्यांना आम्ही नेहमी त्यांच्या अभ्यासाबद्दल आम्हाला आदर आहे, पण ते सुद्धा आज वोट चोरी सोडून पार कुठल्या काळात निघून गेले इतिहासामध्ये. कारण त्याचं कारणच तेवढं आहे, ज्यावेळी अवधूत वाघ सरांसारखा ज्येष्ठ माणूस विषय सोडतो त्यावेळी राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे हे त्यांना झोमणारे आहेत. आज देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याला काही अर्थ नाही हो. प्रश्न आमचा हा आहे, बरं ते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केले, मिरच्या देवेंद्र फडणवीस अवधूत वाघांना लागल्या. मग राजुरा मतदारसंघातली मतं कशी वाढली याचं उत्तर मी कशाला देऊ, तर निवडणूक आयोग देईल. अशा पद्धतीचं उत्तर ज्यावेळी अवधूत वाघ देतात त्यावेळी आपण समजून घेतलं पाहिजे की यांच्याकडे उत्तरं नाहीत. राहुल गांधींनी सप्रमाण यांचा बुरखा फाडण्याचं काम केलेलं आहे. पॉलिटिकल उत्तर काही देत असले, माझा प्रश्न अजूनही तोच आहे, कर्नाटकातल्या सीआयडीना, म्हणजे कर्नाटकातल्या वोट चोरीचा तपास सीआयडी करते आहे, त्यांनी 18 वेळा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, पण कर्नाटकातल्या सीआयडीला निवडणूक आयोग उत्तरं देत नाहीत. काय कारण असेल? मग निवडणूक आयोगाने ती उत्तरं दिली पाहिजे ना. आळंदमध्ये 6018 मतांची चोरी झाली, 6850 नवीन नावं राजुरा मतदारसंघात वाढवल्या गेली. आमचे तिथले उमेदवार आदरणीय धोटे साहेब हे सप्रमाण सांगतात की एका गावामध्ये 80 नावं वाढवल्या गेली, 80 पैकी एकच माणूस ओळखीचा निघाला, 79 लोकांना कोणीच ओळखत नाही. मग हे जर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरला लागून असलेल्या चंद्रपूरमध्ये होत असेल तर खरंच निवडणूक आयोगाचं काम पारदर्शीपणे चाललं आहे का हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. राहुल गांधी कोण आहे? राहुल गांधी म्हणजे एका व्यक्तीनं, राहुल गांधींना रिकामे आहेत, राहुल गांधींना वेळ आहे, असे उडवा उडवीचे उत्तरं देऊन चालणार नाही. राहुल गांधींनी तुमच्या सगळ्यांची झोप हराम केलेली आहे. राहुल गांधींनी तुमचा बुरखा फाटलेला आहे. राहुल गांधींनी पुराव्यासहित, माझं या चॅनलवरून चॅलेंज आहे, अवधूत वाघ असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि यांचे केंद्रातले आका नरेंद्र मोदी असतील, या सगळ्यांना चॅलेंज आहे, राहुल गांधींनी पुराव्यासहित मांडलेली आकडेवारी खोटी आहे हे सिद्ध करून दाखवा. ठीक आहे. जर तुम्ही खरंच खूप धुतल्या तांदळाचे असाल तर राहुल गांधींची आकडेवारी खोटी आहे सिद्ध करून दाखवा, किंवा मतचोरी होते आहे, मतदार याद्यांमध्ये भ्रष्टाचार आहे हे मान्य करा. आता तरी मान्य करा अवधूतजी. अवधूत वाघ, तुम्ही कपिल ढोके यांचं म्हणणं पूर्ण ऐकलेलं आहे. राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्याच्यात एक्झिक्युशनल इश्यूज जर काही असतील तर त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे ना. आणि त्याच्याबद्दल जेव्हा राहुल गांधी आरोप करतात तेव्हा भाजप नेत्यांना का मिरची लागते असं कपिल ढोके म्हणतात. हे बघा, पहिला मुद्दा लक्षात घ्या की जवळजवळ 60 लाख लोकांची नावं गाळण्यात आली बिहारमध्ये, असं एक स्टेटमेंट आणि राहुल गांधी सातत्याने बोलतात आहेत. मी म्हणतो चला राहुल गांधींचा विषय बाजूला ठेवूया. या 60 लाख लोकांपैकी एक तरी मैका लाल पुढे आलाय का आणि त्याने सांगितलं का ऍफिडेव्हिट देऊन की माझं नाव गाळण्यात आलं आहे, त्याची कारणं मला द्या, माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स आहेत,
असं असून सुद्धा माझ्याकडनं कुठचाही फॉर्म आपण अवधूत वाघ ज्या लोकांना मृत दाखवलं होतं मतदार यादीत तशा लोकांसोबत चहा पाणी घेतलंय राहुल गांधींनी आणि त्याचे फोटो सुद्धा टाकले होते की. तर मला बोलू द्या ना, ठीक आहे. मला बोलू द्या. मी ओके. कोणाशी बोलत असताना मी मध्ये बोलत नाही. ठीक आहे, नंतर ठीक आहे. तुम्ही मला उपप्रश्न विचारू शकता. ठीक आहे. कारण माझ्या समोर आता टीव्ही नाहीये, काही नाहीये आणि मी बोलतोय, त्यामुळे मी कन्फ्युज होतोय. ओके ओके पहिली ठीक गोष्ट म्हणजे असं अनेक वेळा झालेलं आहे की राहुल गांधींनी अनेक माणसं उभी केली आणि नंतर 7 दिवसानंतर ती माणसांनी नेमकं उलट बोललेले आहेत. मागं सुद्धा एका महिलेला उभं केलं आणि तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याचं नाव घालण्यात आलं आहे आणि त्यानंतर पुन्हा ती टीव्हीवर आले आणि म्हणाली असं काहीच झालं नाही. त्यामुळे ज्या लोकांना साक्षीदार म्हणून राहुल गांधी आणि त्यांची टीम पुढे आणते आहे ते नंतर पलटी मारतात. तर लेट अस नॉट गो विथ दॅट. मला असं म्हणायचं आहे की 60 लाख लोकांपैकी एकच फक्त एकच एका माणसाने 100 रुपयाच्या अफिडेव्हिटवर निवडणूक आयोगाकडे का नाही तक्रार करावी आणि याच्यासाठी पत्रकार म्हणून तुम्ही का नाही इनिशिएटिव्ह घेत. फक्त सर्व वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना इथं बोलून ना माझी तेवढी ताकद आहे, ना कपिलजींची ताकद आहे, ना आमच्या ऍडव्होकेट साहेबांची तेवढी ताकद आहे, ना अरुणजींची ताकद आहे. आम्ही प्रवक्ते आहोत. आम्ही पक्षाची ध्येय धोरणं आणि विचार समोर मांडतो, परंतु वी आर नॉट एक्झिक्युटिव्ह. आम्ही एवढे मोठे नेते नाही आहोत. पत्रकारांकडे असलेल्या शक्तीचा उपयोग करून या 60 लाख लोकांपैकी एका माणसाचं अफिडेव्हिट तुम्ही का नाही पुढे घेऊन येत. राहुल गांधींना माझी विनंती आहे. मगाशी मला कपिल डोकेनी चॅलेंज दिलं, आव्हान दिलं. मी प्रति आव्हान देतो. जर राहुल गांधींच्या या आरोपामध्ये तथ्य असेल, एक टक्काही सत्य असेल आणि जर राहुल गांधी जर निर्भीड असतील, निर्भय मनोची चळवळ चालवत असतील, भारत जोडोची चळवळ चालत असतील, तर त्यांनी 100 रुपयाच्या अफिडेव्हिटवर एक अफिडेव्हिट द्यावं. निवडणुकीचा फॉर्म भरत असताना 2-2 अफिडेव्हिट देतात. त्यामुळे अफिडेव्हिट कसं द्यायचं हे राहुल गांधीजींना चांगलं माहिती आहे. मग हे अफिडेव्हिट द्यायला हरकत काय आहे, अडचण काय आहे. कृपा करून राहुल गांधींनी हे अफिडेव्हिट द्यावं आणि निवडणूक आयोगाचा बुरखा टाराटारा फाडावा. आमचं काही जात नाहीये, पण कृपया अफिडेव्हिट द्यावं. प्रश्न असा आहे की खरंच राहुल गांधी अफिडेव्हिट देण्याचं धाडस दाखवतील का. कारण सातत्याने मतचोर म्हणणारे राहुल गांधी हे नॅशनल हेराल्डचे पैसे चोर आहेत. बोला कपिल डोके बोला, त्यानंतर मला अमोल मातेले यांच्याकडे जायचं आहे. मुळात माझा प्रश्न हा आहे की राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती आरोप केले, निवडणूक आयोगाला प्रश्नांची उत्तरं मागितली. याच्या मिरच्या देवेंद्र फडणवीसांपासून, अवधूत वाघांपासून, नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकाला लागतायत. परंतु निवडणूक आयोगाला अफिडेव्हिट द्यावं हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे अवधूत वाघ कशाला सांगतात, हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर राहुल गांधींवर टीका करणं एक तर बंद करा, किंवा राहुल गांधींनी ज्या गोष्टी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केल्या त्या खऱ्या आहेत हे मान्य करा. जर ते करता येत नसेल तर त्यांच्यावरती टीका करणं बंद करा. राहुल गांधींना लायर म्हणणं सोपं आहे, पण या देशातल्या मतांवरती म्हणजे सर्वोच्च अधिकार असलेल्या मतांवरती ज्यावेळी लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतांवर घाला घातला जातो त्यावेळी कोणीतरी समोर येऊन बोलणं आवश्यक आहे. केवळ निवडणूक आयोग तुमच्या हातातल्या बावल्याप्रमाणे काम करते आहे म्हणून निवडणूक आयोगाची पाठराखण करायची. भाजपचे नेते प्रवक्ते सगळे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात. आणि मग ज्यावेळी उत्तर अजूनही म्हणजे सौरभजी एक लक्षात घ्या, अवधूत वाघ सर आता 24 मिनिटं झाले आपण चर्चेमध्ये आहे, पण राजुरा मतदारसंघात 6,850 नावं कशी वाढवल्या गेली, ती नावं अनोळखी आहेत, याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. याचं उत्तर विचारलं की ते म्हणतात ते निवडणूक आयोगाचं काम आहे. पण राहुल गांधी निवडणूक आयोगाला काही बोलले की राहुल गांधींवरती टीका करण्याचं काम हे काय देवेंद्र फडणवीसांचं, अवधूत वाघांचं आहे? अहो मान्य करा देशाची लोकशाही धोक्यात आहे, मान्य करा देशातले मतदानाचा पवित्र अधिकार धोक्यात आहे, मान्य करा आज जरी निवडणूक आयोग तुमच्यासाठी करतोय पण ज्या मताला प्रचंड महत्व आहे त्या मतांची चोरी होते आहे. त्यामुळे ही वेळ राजकारण करण्याची नाही. अवधूतजी, निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य आहेत ज्ञानेश कुमार, अज्ञानेश कुमार यांना आम्ही आता संबोधायला लागलो, त्या अज्ञानेश कुमारांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवा की का आमच्या राजुरा मतदारसंघात 6,850 मतं कशी वाढली. बरं फक्त मतं वाढली नाही, आमचे तिथले उमेदवार सुभाष धोटे साहेबांनी 17 ऑक्टोबर 2024 ला तक्रार केली, 19 ऑक्टोबर 2024 ला FIR दाखल झाला, पण अद्यापपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही, त्यांना उत्तर मिळालं नाही. मग देवेंद्र फडणवीसांच्या शेजारच्या चंद्रपूरमध्ये जर असं होत असेल तर खरंच ही लोक लोकशाहीला मानतात? मतांच्या चोरीला प्रोत्साहन देवेंद्र फडणवीस देतात का? अवधूतजी, राहुल गांधींवर टीका करणं सोपं आहे, परंतु राहुल गांधींवर टीका करण्यापेक्षा मतांची चोरी का होते आहे, मतदार याद्यांमध्ये का घोडा आहे याकडे लक्ष घाला आणि माझं चॅलेंज स्वीकारा. राहुल गांधींनी सांगितलेले मुद्दे खोटे आहेत ते सिद्ध करा, नाहीतर त्यांच्यावर टीका करणं बंद करा ही तुम्हाला विनंती आहे.
ठीक आहे, मला आणखी एक प्रश्न आहे कपिल डोके तुमच्यासाठी, पण मी आता अमोल मातेले यांच्याकडे आधी जातो आणि त्यानंतर अवधूत वाघ यांच्याकडे मला जायचं आणि मग अरुण सावंत यांच्याकडे. अमोल मातेले बोला. सन्माननीय वाघ साहेब वारंवार सांगतात की राहुल गांधीकडे निवडणूक आयोगाने ऍफिडेव्हिट मागितलं, ते का देत नाही? पण त्या अगोदर कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 18 महिन्यामध्ये 18 पत्र दिली आहेत, पण त्या राहुल गांधी विरोधी पक्ष नेत्याच्या पत्राला एकही उत्तर दिलं नाही निवडणूक आयोगाने. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, जसा भाजपचा अधिकार आहे तसा आमचा देखील इतर पक्षाचा देखील अधिकार आहे निवडणूक आयोगावर. निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे ह्या निवडणूक राबवल्या पाहिजे. पण निवडणूक आयोग काय झालंय, सत्ताधाऱ्यांचा इलेक्शन मॅनेजमेंट एजन्सी बनलेली आहे. मी मतदारांची नावं लाखो संख्येने गायब करणं, त्याची चोरी करणं, शांत काही नाही. अमोलजी पुन्हा एकदा तुमच्या ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, बहुतेक नेटवर्क इश्यू असावा. तुमचं म्हणणं आम्हाला ऐकायचं आहे पण ते आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी पुन्हा एकदा अरुण सावंत यांच्याकडे जातो. अरुण सावंतजी, यापूर्वी सुद्धा राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने सुद्धा उत्तर दिलेले आहेत आणि राहुल गांधी यांच्या आरोपात फारसं काही तथ्य नसल्याची भूमिका निवडणूक आयोगाने सुद्धा मांडलेली आहे. वारंवार अशा पद्धतीने आरोप करून राहुल गांधींना काय साध्य करायचं आहे? राहुल गांधीजी यांना हेच साध्य करायचं आहे की या देशामध्ये सध्या इंडी गठबंधन म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा उबाटा शिवसेना आमच्या महाराष्ट्रातली म्हणा, ही संपत चाललेली आहे. त्यांच्याकडे असे कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत की ते देशाच्या पंतप्रधानांची लढा देऊ शकतील, भाजपाची लढा देऊ शकतील किंवा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची लढा देऊ शकतील. तर मग आता करायचं काय? पहा, तुम्ही इंटेलिजंट लोकांना भेटलात तर तुम्हाला ते हेच सांगतील की ऑनलाईन कोणत्याही मतदाराचं नाव तुम्ही डिलीट करू शकत नाही किंवा ऍडिशन करू शकत नाही, परंतु सर्वसामान्य जनतेला आपण त्यांच्या डोळ्या की निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या वतीने मी बोलणारा कोणी नाही, त्यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. परंतु राहुल गांधी ज्यावेळी निवडणूक आयोग हे सत्तारूढ पक्षाच्या हाताचं बाहुलं आहे असं स्टेटमेंट करतात, त्यावेळी सत्तारूढ पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून त्याला सत्तारूढ पक्षाची बाजू ही मला मांडावीच लागते. त्यामुळे हा एक राजकारणाचा भाग असल्यामुळे त्याबद्दल बोलावं लागतं. ही जर न्यायालयीन लढाई असती तर ही बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता. परंतु ही न्यायालयीन लढाई नसून ही राजकीय लढाई आहे हे सिद्ध यावरून होतं की न्यायालयीन लढाई असती तर ते न्यायालयामध्ये डायरेक्ट गेले असते. छोट्या मोठ्या कामासाठी न्यायालयामध्ये जायचं आणि सातत्याने कपिल सिब्बल पासून मनु सिंघवी सारखे मोठमोठे वकील उभे करायचे. अशा प्रकारे त्यांच्याकडे वकिलांची फौज असताना एवढा मोठा इश्यू आहे तर त्या इश्यूला घेऊन ते पुढे का नाही जाईत हा माझ्या समोर प्रश्नचिन्ह आहे. मगापासून कपिलजींनी ते राजुरा मतदारसंघामधला विषय काढला आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं. ते म्हणाले तिकडचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांना त्या एका गावामध्ये जवळजवळ 90-95 वेगळी मतं आढळली आणि त्यातला फक्त एकच ओळखीचा वाटला. बघा, काँग्रेस हरते का माहिती का? याचमुळे की ते जे नवीन मतदार तयार झालेले आहेत त्यांना ते ओळखतच नाही. त्याच्यामुळे काँग्रेस नवमतदारांची नाडी, नवमतदारांचं मन, नवमतदारांचा विचार हे लक्षात घेण्यामध्ये फेल झालेला आहे. त्यामुळे काँग्रेस ही सातत्याने हरत आहे. हे मतदारांनाच ओळखत नाही, मग मतदार ह्यांना कसे ओळखणार? ज्यावेळी एखादा बाप जाद्याच्या कमाईवर मस्तपैकी मलाई खाणारा एखादा मस्तपैकी पोरगा असतो आणि ज्याला काय पडलेली नसते,
हळूहळू बाप जाद्याची कमाई संपत जाते. 100 एकर जमिनीची 50 एकर जमीन आणि 5 एकर आणखी 5 गुंठ्यामध्ये कधी होते त्याला कळत नाही. तशी अवस्था राहुल गांधींची झालेली आहे. एवढ्या 130 वर्षाचा इतिहास असलेल्या एवढ्या मोठ्या पक्षाचा, ज्यांचे वडील पंतप्रधान होते, आजी पंतप्रधान होते, काय म्हणतात त्याला पणजोबा पंतप्रधान होते, एवढे मोठा काय म्हणतात त्याला राजकीय वारसा असलेल्या राहुल गांधींना आतापर्यंत यश का मिळत नाही? कारण त्यांनी केलेला पोरकटपणा, ते अतिशय पोरकटपणाने वागतात. त्यांना खरं बघायला गेलं तर राजकारणात रस नाहीये. त्यांना जबरदस्ती राजकारणात आणलेलं आहे. अतिशय चांगल्या मुलाला, अतिशय चांगल्या व्यक्तीला त्याच्या अनावडीच्या, आवड नसलेल्या क्षेत्रामध्ये ढकलल्यानंतर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय राहुल गांधी आहेत. ठीक आहे, कपिल डोके या मुद्द्यावर उत्तर द्या आणि त्यानंतर अमोल मातेले यांच्याकडे मला जायचा एक प्रश्न घेऊन. बोला कपिल डोके. मुळात अवधूत वाघ सर जे काही म्हटले की काँग्रेस का हारते, काँग्रेस का हे होते, त्यांनी काँग्रेसच्या पराभवाचा विचार करणं आता सोडून दिलं पाहिजे. मुळात काँग्रेसला हरावं यासाठी लागते की तुमच्यासारखी मतांची चोरी करणं हे आमच्या संस्कृतीमध्ये नाही. तुमच्यासारखे गैरप्रकार काँग्रेसनं कधी आजपर्यंत आचरणात आणले नाही. तुमच्यासारख्या ईडी सीबीआयच्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कधी काँग्रेसनं केलेला नाही. तुमच्यासारख्या पैशाचा भ्रष्टाचारातून कमावलेल्या अवाजवी पैशाचा वापर निवडणुकांमध्ये कधी काँग्रेसनं केलेला नाही. त्यामुळे आम्ही हरत असू. तुमच्यासारखी मतांची चोरी आम्ही कधी करत नाही. त्यांनी ते धोटे साहेबांच्या गावातलं उदाहरण मी दिलं, त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं की 80 पैकी ते एकाच माणसाला ओळखू शकले. अवधूतजी, सुभाष धोटे साहेबांसारखा एक सिनियर माणूस ज्यानं 3-3, 4-4 वेळ मतदारसंघाचं नेतृत्व केलं, सहकारातलं प्रचंड मोठं नाव आहे, तो माणूस गावातल्या सगळ्या लोकांना ओळखतो, पण तुमच्या त्या 79 लोकांना ओळखू शकला नाही त्यांच्या गावात पूर्ण चौकशी केल्यानंतर सुद्धा. आणि एका गावामध्ये, एका बूथवरती 79 लोक जर नवीन येत असतील, जे गावाशी संबंधित नाहीत, मतदारसंघाशी संबंधित नाहीत, तर हा लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा घाला नाही का? आणि तुम्ही अजूनही, मला लाज या गोष्टीची वाटते की भारतीय जनता पार्टीचा एकही नेता हे मान्य करायला तयार नाही की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, मतदार याद्यांमध्ये चुकीची नावं आलेली आहेत. जर तुम्ही ते मान्य न करता राहुल गांधींवर टीका करून मोकळे होत असाल तर 100% तुमचा स्वार्थ आहे. तुम्ही त्याला दुजोरा देताय, तुम्ही निवडणूक आयोगाची पाठराखण करताय आणि निवडणूक आयोग तुमच्यासाठी हा भ्रष्टाचार करतोय हे सिद्ध होते आहे. माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की ही नावं कशी वाढली, ही नावं कुठून आली, यावर चौकशी करण्याची एक म्हणजे सूचना किंवा तुमच्या नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांना विनंती करा की हा लोकशाहीवरचा घाला आहे, तुमच्यासारखे अभ्यासू लोक त्या ठिकाणी आहेत, हे सुद्धा काम केलं पाहिजे. नुसतं तुम्हाला काही राहुल गांधींवरती टीका करायची जबाबदारी दिलेली नाही तुमच्या पक्षानं. ठीक आहे, अवधूत वाघ सरांना काहीतरी बोलायचं आहे, पण अवधूत सर, मी अमोल मातेरे यांची आधी बाजू जाणून घेतो. अमोल मातेरे, अवधूत वाघ सरांनी एक मुद्दा उपस्थित केला होता, जर राहुल गांधींना इतके आरोप आहेत, इतके त्यांच्याकडे पुरावे आहेत, तर या सगळ्या बाबींना ते कायदेशीर आव्हान का देत नाहीत? नाही, वाघ साहेबांना मला हेच सांगायचंय, राहुल गांधींनी मागच्या अनेक दिवसापासून याचा अभ्यास करून पत्रकार परिषद घेऊन ते लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे. तुम्ही याचं प्रत्युत्तर तयार करून तुम्ही पत्रकार परिषदेतून उत्तर देऊ शकता ना. एक तर मुळातच निवडणूक आयोगावरती आरोप केलेले आहेत, तुमच्यावर कुणावर आरोप केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे तुमच्या पुढे आग लागण्याचं कारण काय आहे? म्हणजे मतदाराचं नाव हटवताना कोणतेही निकष वापरले नाही. गरीब, दलित, वंचित, अल्पसंख्याक आणि विरोधी पक्षाचे मतदार असताना त्यांना टार्गेट केलेलं आहे. म्हणजे ओटीपी आणि मोबाईल नंबरच्या गैरवापराने नाव डिलीट करायची. आयोग सांगतो हा पारदर्शकता आहे, पण प्रत्यक्षात सर्व प्रक्रिया डिजिटल मॅनिप्युलेशन आहे. ज्यांचं नाव डिलीट झालंय त्यांना सूचना दिल्यात का? नाही. म्हणजे माझं नाव जर डिलीट केलं असतं तर मला कळवलं पाहिजे की मी तुमचं नाव डिलीट केलेलं आहे आणि माझं नाव बाजूच्याने डिलीट केलं असं सांगतं परत आयोग. म्हणजे आयोगाची अशी दुहेरी भूमिका आहे, सत्ताधाऱ्यांचं पाप झाकण्यासाठी विरोधकांचा आवाज दाबायचा आणि परत वर सांगायचं भाजपचा खरा चेहरा आहे. जनतेकडून मतं मिळत नाही पण मतदारच गायब करून टाकायचे, ही त्यांची रणनीती आहे. म्हणून मला वाघ साहेबांना सांगायचंय, लोकशाहीवर मोठा हल्ला आहे. निवड जिंकण्यासाठी तुम्ही वाटेल ते करताय, यातून नाव उडवणं, थेट संविधानाचा अपमान करताय, नावं गायब करणं. काँग्रेस मजबूत असलेल्या भागात देखील जास्त नावं तुमच्या ठिकाणी डिलीट केलीत का? कारण काँग्रेस इथे निवडून येते, काँग्रेसचा उमेदवार वारंवार या ठिकाणी जिंकून येतो, अशा ठिकाणी तुम्ही नावं डिलीट केलेली आहेत. म्हणजे भाजपच्या सूचनेशिवाय केलेले का? म्हणजे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आपण म्हटले जाते, परंतु निवडणूक आयोगाचा इलेक्शन मॅनेजमेंट एजन्सी सत्ताधाऱ्यांची बनली का, असा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून
लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला आयोग आणि भाजपचा संगनमत उघड करणं हाच एक उपाय आहे आणि ते राहुल गांधी अत्यंत तंतोतंत करतात. 7 ऑगस्टला देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आज देखील पत्रकार परिषद घेतली. ठीक आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने संबंधित गोष्टीची चौकशी केली पाहिजे, त्याची शहानिशा केली पाहिजे आणि त्यावरती उपाययोजना शोधल्या पाहिजे. पण अमोल मातेले, निवडणूक आयोग म्हणते की मग राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आहेत, त्यात काहीही तथ्य नाहीये आणि हे केवळ राजकीय आरोप आहेत राहुल गांधींचे, असं निवडणूक आयोग बोललाय. नाही नाही, निवडणूक आयोग झालंय काय, आंधळा न्याय बैऱ्याचा आयोग असं त्या जनतेचा हात ठोकल्यात आणि धोक्यात आलेला आहे, असं त्या निवडणूक आयोगाचं कामकाज चालू आहे. म्हणजे आयोगाला काय वाटतं की राहुल गांधींनी जे आरोप केलेले, आता तुम्ही म्हणाला 8 शपथपत्र का देत नाही, पण राहुल गांधीने 18 वेळा पत्र दिले 18 महिन्यामध्ये निवडणूक आयोगाला, त्यांनी काय उत्तर दिले नाही. आतापर्यंत माहितीच्या अधिकाराखाली आपण जर निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली तर देत नाही. पुन्हा त्यांनी सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसामध्ये तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे डिलीट केले जाणार. ते का अक्षर पुरावे तुम्ही नष्ट करताय, राहू द्या ना, तुम्हाला भीती कसली आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही हे चोरी करून सरकार सत्तेवर आणलं जातं आणि त्या सत्ताधाऱ्यांचं बटीक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय. हे लोकशाहीला धोकादायक आहे. म्हणून आज आदरणीय पवार साहेबांनी देखील या ठिकाणी इशारा दिलेला आहे, निवडणुकीवरचा विश्वास उडाला तर लोकशाहीचा श्वास गुदमरला जाईल आणि एक दिवस याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोकशाहीच्या सूर्यग्रहणाची चेतावणी आहे, ही त्यांनी सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी सातूर मातूर उत्तर देऊन मूळ विषयापासून पळ जर काढला तर भारतातली जनता किंवा महाराष्ट्रातली जनता यांना कधीच माफ करू शकत नाही, कारण हे फार काळ टिकत नाही. ही भारताची लोकशाही आहे, त्यामुळे ही लोकशाही जर टिकवायची असेल तर दोन्ही पक्षाची भूमिका महत्वाची असली पाहिजे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. तुम्ही सरळ मतदाराची नावं डिलीट करतात. ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघाची लोकसंख्या 3 लाख आहे, 3 लाखापेक्षा अधिक मतदार कसे नोंदवले गेले, हा एक घोळ आहेच ना. हॅलो, ठीक आहे, हा ठीक आहे. अवधूत वाघ जी तुम्ही अमोल मातेले काय म्हटले ते ऐकले, त्यावर तुमची भूमिका. आणि दुसरा एक प्रश्न आहे, जर बहुसंख्य किंवा अनेकांच्या मनात ह्या शंका आहेत, एखाद्या यंत्रणेबद्दल काही प्रश्न आहेत आणि प्रक्रियेबद्दल सुद्धा संशय आहे, तर अशा वेळी त्याची निष्पक्ष चौकशी किंवा त्या संदर्भात देशातल्या जनतेला आश्वस्त करण्याबद्दल सरकार म्हणून किंवा भाजप म्हणून, सत्ताधारी म्हणून भाजपने काय करणं अपेक्षित आहे की नाहीये? खरं बघायला अमोलजी बोलले ते मला खरंच ऐकू नाही आलं, त्यामुळे मला फक्त तुमचा प्रश्न ऐकू आला. मी आधी माझा मुद्दा संपवतो आणि तुमच्या प्रश्नाकडे येतो. ठीक आहे. खरं म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्याबरोबरचे आयुक्त हे सगळे IAS ऑफिसर असतात आणि ह्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार होते. कुठचाही ऑफिसर, सर्व IAS ऑफिसर असतात आणि हे सगळे IAS ऑफिसर या सर्व्हिसेसमध्ये UPSC मधनं उत्तीर्ण होऊन 2014च्या आधीपासून आलेले आहेत. निवडणूक आयोगाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना उत्तरं दिलेली आहेत. आता मला फक्त एवढंच म्हणायचंय की मोदी सरकार कधी आलं, 2014ला आलं, परंतु गेली 30 वर्ष गुजरातमध्ये काँग्रेस निवडूनच आली नाही हो. गेली 40 वर्ष UPA मध्ये काँग्रेसने विजयाचा गुलालच उधळला नाही. तमिळनाडूमध्ये 45 वर्ष तर बंगालमध्ये 50 वर्ष काँग्रेस जिंकलेली नाहीये. आणि या एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता हो. भारतीय जनता पक्ष नव्हता, केंद्रामध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसची सत्ता होती. निवडणूक आयोग हा त्यावेळी काँग्रेसच्या ताब्यात होता, तरीही काँग्रेस हरली असं म्हणायचं का आपण? तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मुख्य निवडणूक आयुक्त कोण निवडतं, तर सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमानुसार एक 30 सदस्यीय कमिटी निवडते, ज्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया याचा समावेश असतो. त्यामुळे आता जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची जी नियुक्ती आहे या तिघांच्या कन्सेंटने बहुमताने घेतलेली आहे. याचाच अर्थ असा की ह्यांच्या नियुक्तीला राहुल गांधी यांचा आक्षेप नाहीये आणि त्यांचं एक्सेप्टन्स आहे. ज्यांना आपण एक्सेप्ट केलेलं आहे, ज्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडियाने एक्सेप्ट केलेलं आहे, जे एका प्रोसेस मधून आलेले आहेत, त्यांनाच आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं. याचा अर्थ माय वे और हायवे असा झालाय. मी म्हणतो तेच खरं. राहुलजी, ही राजेशाही नाहीये, ही घराणेशाही नाहीये. हे सगळं संपलेलं आहे. हा सर्वसामान्य चहावाल्याचा देश आहे, सर्वसामान्य माणसाचा देश आहे. इथे सर्वसामान्य माणूस या देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलाय. हे तुमच्या कुठच्या तरी राजेशाही मनोवृत्तीला खटकतंय. ते दिवस गेलेले आहेत. हा मोदींचा देश आहे,
हा उगवता देश आहे, हा तरुणांचा देश आहे आणि त्यांना सगळं कळतं की घराणेशाहीला कुठेतरी सुरुंग लावल्यामुळे अतिशय वाईट मनोवृत्ती असलेल्या आणखी मानसिकतेने ढळलेल्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून हे आरोप होतात आहेत. याच्या पुढे मला काही बोलता येणार नाही. ठीक आहे. अरुण सावंतजी, तुम्हाला प्रश्न आहे माझा एक. राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत. आता 2 मतदारसंघांची नावं त्यांनी घेतली आहे. कर्नाटकच्या आळंदमध्ये जवळपास 6,500 मतं वगळण्यात आलेली आहे आणि राजुरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघात 6,800 मतदार वाढवलेले आहेत. हे आरोप गंभीर आहेत. अर्थात ते सत्य आहेत नाही आहेत तो भाग वेगळा किंवा त्याच्याबद्दल आर्ग्युमेंट होऊ शकेल, पण अशा पद्धतीचे जर आरोप होत असतील एका यंत्रणेबद्दल, ज्या यंत्रणेमधून लोकशाहीला अधिक सुदृढ करण्याचं काम केलं जातं, त्या आरोपांची शहानिशा व्हावी अशी तुमची अपेक्षा नाही का? शहनिशा ही झालीच पाहिजे, परंतु कशाची झाली पाहिजे? जे काही खरोखर घडलंय त्याची झाली पाहिजे. हे फक्त एक वातावरण निर्मिती केली जाते. मी वारंवार सांगतोय. नाही, पण त्यांनी काही तथ्य दिलेत ना अरुण सावंतजी, त्यांनी काही तथ्य दिलेत ना, त्यांनी आकडा दिलाय ना. नाही नाही, ऐका, आकडा द्यायला काय जातं? एक ऑड आकडा काहीतरी तयार करायचा आणि सांगायचं की असं असं झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता प्रत्येकाने आपापले विचार मांडा. पहा, खरं काय सध्या सुरू असणार. बाजूला नेपाळमध्ये सध्या काय झालं आपण पाहिलंय. कशा प्रकारचा रक्तरंजित क्रांती तिथे झाली. त्याप्रमाणेच आपल्या देशात सुद्धा व्हावी, जेणेकरून कदाचित आम्ही स्वतःहून तर जिंकत नाही आहोत, ती लायकी आम्ही घालून बसलो, जनतेचा विश्वास घालून बसलो. तेव्हा चला, शरद पवार सुद्धा तिकडून म्हणतात की उद्रेक होईल, संजय राऊत तिथे म्हणतात की इथे आता भारताचा नेपाळ होईल, राहुल गांधी म्हणतात थोड़ी दिन देखो यहाँ के युवा भी अभी रस्ते पे उतरेंगे. म्हणजे डिपॉझिट जप्त झालं तेव्हा तुम्ही काय आरोप केला? तर्फे एक मोठं षडयंत्र आखलं जाते या भारत देशामध्ये की हे असं षडयंत्र करून आपण भारतामध्ये सुद्धा रक्तरंजित क्रांती करूया, मग कदाचित आपल्याला सत्ता मिळेल. हा माझा ठाम आरोप आहे. सावंत साहेब, 2019 ला काँग्रेसच्या तिकिटावरती आपण दहिसर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढलात, तेव्हा आपलं डिपॉझिट जप्त झालं, तेव्हा आपण काय आरोप केले होते? तुम्ही विसरत का आता? भारताचा नेपाळ कडून पाहत आहात ही गोष्ट खरी आहे का? शरद पवार नेहमी वारंवार का असं बोलतायत? शरद पवार साहेब, संजय राऊत आणि राहुल गांधी हे वारंवार असं का देशातील युवकांना भडकवणारी वक्तव्य का करत आहेत? सौरभजी बोला बोला. हे अरुण सावंत साहेब 2019 ला काँग्रेसच्या तिकिटावरती दहिसर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढले, त्यावेळेस त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. तेव्हा डिपॉझिट नाही झालं मूर्खा. अरे मूर्ख माणसा, माझं डिपॉझिट जप्त नाही झालं, अभ्यास कर आणि मग येऊन बोल. भाषेचा सभ्यपणा दुसऱ्या क्रमांकावरती होतो मी आणि 23,692 मतं मला मिळाली होती. अभ्यास नाही तर खोटं येऊन उत्तर करू नका इकडे. अभ्यास करून येऊन बोलत जा. अभ्यास करून येऊन बोलत जायचं, चुकीचं बोलायचं नाही. अभ्यास नाही आणि काही येऊन बडपडता तुम्ही. तुमच्याकडे जर प्रवक्ते नसतील, शरद पवार गटाकडे प्रवक्ते नसतील तर मला सांगा. मी पार्ट टाइम दोघांनाही माझी विनंती आहे, शांत व्हा, थोडंसं आपलं विषयांतर होतोय. चुकीचं बोलायचं नाही. सावंतजी, अभ्यास करा. अभ्यास नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान करतो, लक्षात ठेवा. तुम्ही प्रवक्ते आहात की हजामात? तुम्ही तेव्हा ईव्हीएम आरोप का केले होते? मग काँग्रेसचे तिकिटावर तुम्ही निवडणूक पराभूत झालात, तेव्हा तुम्ही आरोप का केले होते? तेव्हा तुम्ही काय मूर्ख होतात काय? आता तुम्ही तेव्हा मूर्ख होतात का मला सांगा. मग ईव्हीएम झाली, आता ईव्हीएम सुंदर झाली, आता मत आता सुंदर होते. तुम्ही पक्ष बदललं म्हणजे काय सुंदर होते काय? तुम्ही नाही, तेव्हा तुम्ही मूर्ख होतात का? तुम्ही तेव्हा आरोप करत होते तेव्हा. तुमचा मान सन्मान करतो, तुम्ही मानाने वागा आणि मानाने बोला, लक्षात ठेवा. शब्द माझी दोघांना पण विनंती आहे, आपण थांबावं थोडंसं, कारण काय विषयांतर होतोय. ऐका ना, आपला विषय थोडासा वेगळा आहे आणि हे पूर्ण राजकीय चर्चा होते आपली आणि विषय सुद्धा बदलतोय. कपिल ठोकेजी, अरुण सावंत यांनी आता म्हटलं तसं लोकशाहीच्या मार्गानं निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळत नाहीये, म्हणून देशात एक पद्धतीनं अराजक आणून लोकशाहीवरचा आणि लोकशाहीमधल्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यावरचा जनतेच्या मनात असलेला विश्वास पुसून टाकून एक प्रकारे नेपाळमध्ये घडलं तसं काही घडवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे का? अरुणजी, तुमचं झालं असेल तर मी उत्तर देऊ. बोला बोला. मुळात सौरभजी, आपण जर पाहिलं असेल तर अवधूत वाघ सर असो की अरुण सावंतजी असो, यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. मतदान प्रक्रियेमध्ये हजारो नावं डिलीट केल्या गेली, हजारो नावं वाढवल्या गेली. जी लोक जिवंत आहेत त्यांची नावं डिलीट केल्या जातात.
जी लोक काँग्रेस विचारसरणीची आहेत, जी मतं काँग्रेसला जातात, ती नावं डिलीट नाही. केल्या जातात. मुळीच नाही. अरुणजी, आपण ज्येष्ठ आहात, मी तुम्हाला आता नम्रपणे विनंती करतो की माझं होईपर्यंत आपण बोलू नका, विनाकारण स्वतःचा कमीपणा करून घेऊ नका. मी तुमच्या मधात एक शब्दही बोललेलो नाही. आपल्याला मान्य असेल तर पुढे बोलू का अरुणजी? बोला, 100% बोला. आता तुम्ही एक शब्द बोलणार नाही अशी तुमच्याकडून एक माफक अपेक्षा करतो. नाही नाही, तुम्ही जे ठरवाल तसं होत नसतं. इथे मी डिबेट करण्याकरता आलोय, मी भजन करण्याकरता आलो नाही, मी डबलबाजी करण्याकरता आलो नाहीये. अरुण सावंत, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आवाज कमी करायचं डोके, आणि डोकं जर असेल तर अभ्यासपूर्वक बोलायचे. उगीच काँग्रेसची कळी उचलायला तुम्ही इथे येऊन काँग्रेसच्या फेवरमध्ये बोलू नका. सावंतजी, ऐका ना, कपिल लोक काय म्हणतात ते आपण ऐकून घेऊयात ना. तुमच्याकडे जर काही पुरावे असतील, खोट्या गोष्टी मांडून जनता. सगळ्यांना माझी विनंती आहे, शांत व्हा. ऐका अमोल म्हातेरेजी, ऐका, अरुण सावंतजी शांत व्हा. ऐका ना, कपिल डोके काय म्हणतात ते आपण आधी पाहूयात ना, म्हणजे आपली चर्चा पुढे जाईल ना. सगळे आपण एकाच वेळी बोलू तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत काहीच पोहोचणार नाही. अरुण सावंतजी, माझी विनंती आहे, कपिल डोकेंचा आधी आपण ऐकूयात. बोला डोके. अरुण सावंत, आता एक शब्द बोलला नाही पाहिजे तुम्ही मधात. आवाज वाढवायचा नाही, आवाज खाली कर, अरुण आवाज खाली करा. सावंत, तुमच्यापेक्षा माझा आवाज जास्त आहे. एक शब्द बोलता का मध्ये? आवाज कमी करायचा. तुमच्या जनतेला मनात आवडत नाही नाही. ते. जनतेला हे आवडत नाही. आपण सौम्य भाषेत बोला. जनतेला तुमच्या खोट्या गोष्टी आवडतात का? आम्ही सत्य बोलायचा प्रयत्न करत सौरभजी, असतो, अरुण परंतु तुम्ही माझा जेव्हा वेळ आहे. असं ऐका ना, बोलणार, माईक तेव्हा म्यूट कपिल आम्हाला डोके ऐका, बोलावंच कपिल लागणार. डोके, अरुण सावंतजी शांत बसले आहेत, ते तुमचं ऐकतायत, तुम्ही पूर्ण करा ना मुद्दा. ते म्हणतायत तसं हवं तर थोडा आवाज खाली करून बोला, काय हरकत नाही. बोला, मुद्दा मांडा, मुद्दा महत्वाचा आहे. अहो, त्यांना माझ्या मधात बोलायला नका लावू ना. ठीक आहे, नाही तुम्ही बोला ना कपिल डोके, बोला बोला. आता थांबले आहेत ते, बोला. मुळात अरुण सावंत असतील, अवधूत वाघ असतील, यांनी अजूनही निवडणूक आयोगाला जी प्रश्न विचारल्या गेली त्याची उत्तरं दिलेली नाहीत. आणि ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे जरी वागत असले तरी ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीत. त्यांच्याकडून आम्हाला त्याची अपेक्षा सुद्धा नाही. पण आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजपला मिरच्या झोपतात, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिरच्या झोंबतात, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की त्या एनडीए मध्ये जे लोक पक्ष आहेत त्यांना मिरच्या झोंबतात. यातच सगळं काही सामावलेलं आहे. माझा अजूनही यांच्यावरती आरोप आहे. त्यांनी आता खूप काही सांगितलं, निवडणुका हारणार आहे, खोटा नरेटिव्ह आहे, शहजादा आहे, घराणेशाही आहे, सगळं आहे. अहो, सगळं मान्य आहे. राहुल गांधी सातत्यानं लोकांमध्ये जातात. तुमचा 56 इंचाचा शहनशाह असलेला दिल्लीतला आका अजूनही 7 रेस कोर्सच्या बाहेर आला नाही, लोकांमध्ये गेला नाही, लोकांना भेटत नाही. हे लक्षात घ्या. स्वतःचे सेल्फ प्लॅन कार्यक्रम करायचे, लोकांना मन की बात सांगायची, लोकांच्या मनातलं ऐकायचं नाही, एवढं सोपं नाही. राहुल गांधी जनतेपर्यंत गेलेले आहेत, त्यांच्यातलं ऐकून घेतलं. देशाच्या पंतप्रधानांच्या विरुद्ध तुम्ही एकही अवाक्षर बोललेलं खपून घेतलं जाणार नाही. अहो अरुण सावंत, का लोकशाही नाही, का तुमचे धिंडवडे काढत लावता? अरुण सावंत, मी तुम्हाला इतकं सावंतजी, अरुण सावंतांनी समजतं. अरुण सावंत, तुमचा दिल्लीतला आका हा काय चुकीचा शब्द आहे का? करा, आम्ही आपलं सर्व बोलणं ऐकू. तुमचा आका हा चुकीचा शब्द आहे का? तुमच्या एकनाथ शिंदे सारख्या गद्दार माणसाच्या नेतृत्वाखाली काम करतात, तुम्ही आम्हाला चांगले शब्द शिकवणार आहात? ठाकरेंच्या डोळ्यात डोळे मिळवण्याची क्षमता नाही, तो एकनाथ शिंदे सारखा तुमचा नेता, आणि तुम्ही संस्कृतीच्या गप्पा मारणार आहात का? गद्दार काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आपली जीभ टाळ्यावर ठेवून बोलावं, अन्यथा आम्हाला सुद्धा त्याच भाषेत बोलता येतं. माझा तुम्ही भाषा बदलली, उत्तर स्पष्ट आहे. लक्षात ठेवा. अरुण सावंत, ऐकायला शिका, वय जास्त आहे. नागरे तुम्ही चोरी करून सत्तेमध्ये आलेला आहात. लोकसभेमध्ये अरुण सावंत चॅनलवर नागरे तुम्ही मतांची बेगणी केली, नावं डिलीट केली, आणि तुम्ही काय गप्पा मारता? ठीक आहे, अमोल म्हातेरे ऐका ना, अमोल म्हातेरे आणि कपिल डोके तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे. अरुण सावंत यांची थोडक्यात कमेंट घेऊयात आणि मग मला अवधूत वाघ सरांकडे जाऊन चर्चा समाप्त करायची आहे. थोडक्यात अरुण सावंतजी प्लीज. सौरभजी, जे काही सांगायचे सत्य ते मी वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय की पहा, इलेक्शन कमिशन हे एक किंवा दोन व्यक्तींचं नसतं. या इथे त्या राज्यातील अनेक डिपार्टमेंट काम करत असतात आणि एवढ्या सगळ्या लोकांना मॅनेज करणं ही अशक्यातली गोष्ट आहे. तेव्हा हे जे काही आरोप करत आहे ते आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं
तथ्य नाही, तथ्यहीन आरोप सतत केले जात आहेत आणि जनतेचं मत आणि सरकारबद्दल कसं काही गढूळ वातावरण निर्माण करता येईल हा एक प्रयत्न आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. अवधूत वाघ सर, शेवटची कमेंट, तुम्ही चर्चा ऐकली, मला सांगा, तुम्ही वारंवार हात झटकत आहात या विषयावरून आणि जे की बरोबर सुद्धा आहे तुमचं की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्या बाजूने मी बोलणं अपेक्षित नाहीये, निवडणूक आयोगाचे अधिकारी त्याबद्दल बोलतील, पण जे प्रश्न उपस्थित केले आहेत राहुल गांधींनी त्याची निष्पक्ष चौकशी किंवा त्याबद्दल निष्पक्ष माहिती पुढे यावी एवढी तुमची अपेक्षा आहे का? मुद्दे आहेत, लगेच संपवतो. यस 15 सेकंदामध्ये एक मुद्दा 45 मिनिट्स मध्ये संपवतो. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या पंतप्रधानांच्या दिवंगत आईच्या नावाने एक AI व्हिडिओ तयार करून आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करणाऱ्या काँग्रेसने नीतिमत्ता, संस्कृती, इतर गोष्टींबद्दल बोलू नये. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता व्होटर्स लिस्टवर राहुल गांधीजी प्रश्न उपस्थित करतात आहेत, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा तो हक्क आहे, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, परंतु त्यांनी ईव्हीएम बद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित मागे केले होते. त्याचं पुढे काय झालं? निवडणूक आयोगाने एक जाहीर नोटिसीद्वारे भारतातील सर्व नागरिकांना आणि विरोधी पक्षांना, इव्हन राजकीय पक्षांना सांगितलं होतं की तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन द्या अँड वी आर ओपन, म्हणून त्यांनी त्यांची ऑफिसेस ओपन केली होती. सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, कोइन्सिडेंटली म्हणा, भारतातील 140 कोटी लोकांपैकी एकही माणूस किंवा कुठच्याही राजकीय पक्षाचा एकही माणूस तिकडे जाऊन ईव्हीएम हॅक होतं हे दाखवू शकला नाही. काल दुर्दैवाने पुण्यामध्ये आदरणीय जाणत्या राजांच्या समोर कोणीतरी हे दाखवण्याचा हे केला. हे सगळं मला वाटतं प्रसिद्धी स्टंट आहे, जे कायद्याने तयार झालेलं आहे, त्याच्या समोर कोण जात नाही. आता माझा शेवटचा प्रश्न जो आहे तो निवडणूक आयोगाच्या चौकशीसाठी. निवडणूक आयोग हा स्वायत्त असल्यामुळे त्याची चौकशी सरकार करू शकत नाही ना, बरोबर, न्यायालयाची चौकशी करू शकत नाही. निवडणूक आयोगाची चौकशी जर करायची झाली तर सरकारकडे कुठचेही अधिकार नाहीत. जर निवडणूक आयोगाची चौकशी करायची झाली तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या सुपरविजन खालीच ती होऊ शकते. त्यासाठी जर तुम्हाला जर वाटत असेल की निवडणूक आयोगाची चौकशी झाली पाहिजे तर राहुल गांधींनी ताबडतोब सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आणि तशी मागणी केली पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे. ज्ञानेश कुमार यांनी सध्या तरी उत्तर दिले. आता पत्रकार परिषद ते घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोग राहुल गांधींनी केलेले आरोप कसे फोडतो, काय मुद्दे मांडतो, काय स्पष्टीकरण देतो हे आता बघावं लागेल आणि त्याच मुद्द्यांवरून या सगळ्या गोष्टींवरून सुरू झालेल्या चर्चेची दिशा सुद्धा ठरेल. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण चर्चेत सहभागी झालात, आपली भूमिका मांडलीत त्यासाठी. आजच्या चर्चेत वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र.